आता माझ्या टीममध्ये दिव्यानी ताई आहे, त्यांना फ्रीलान्सिंग करून रिझल्ट भेटलेला आहे, कारण की त्यांनी कॅनवा डिझाईन आणि टेम्पलेट्स बनवणं शिकलं आणि त्यांना क्लायंटचा प्रोजेक्टसुद्धा भेटला. सो ताई, सांगा तुमचा एक्सपिरियन्स. कधी कधी असं वाटते का, ग्रॅज्युएशन केलं, सगळ्या काही गोष्टी केले, ठीक आहे, बट आफ्टर मॅरेज, मॅटर्निटी अँड फील स्टक. ओके, का बरं झालं हे? कारण की येस, काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, बाळाचं टेक केअर करायचं आहे. ओके, आणि पुन्हा जॉबला जॉईन नाही करू शकत. ओके, आणि असं पण आहे की घरचे पण काम आणि ऑफिसचे पण काम सोबत नाही करू शकत. ओके, एन्झायटी होते, स्ट्रेस आहे, खूप वर्क लोड वाढत आहे, राईट. भरपूर रिझन असतात, ठीक आहे. आणि आजपर्यंत जेवढे पण गृहिणी माझ्यापर्यंत पोहोचल्या रिगार्डिंग ऑनलाईन बिझनेस, ओके, त्याच्यामधील 80% गृहिणी असे होते की त्यांनी म्हटलं की मला माझ्या बाळासाठी काहीतरी करायचं आहे आणि मला त्याचं बालपण जे आहे त्याच्यासोबत मला स्पेंड करायचं आहे, म्हणून मला जॉब सोडायची आहे. अंकित, असे काही स्किल सांग ज्याच्या मदतीने मी घरी बसल्या बसल्या इन्कम जनरेट करू शकतो, ठीक आहे. आणि हे आजच्या इरामध्ये पॉसिबल आहे, 100% पॉसिबल आहे. ओके, माझ्या टीममध्ये असे भरपूर गृहिणी आहे ज्यांना मी स्वतः मार्गदर्शन करत आहे डिजिटल स्किल, कारण की मी स्वतः डिजिटल स्किल शिकले 9 to 5 सोबत आणि त्याला मी इम्प्लिमेंट केले आणि त्या अकॉर्डिंग आजपर्यंत मी खूप चांगल्या पद्धतीने इन्कम जनरेट करत आलेलो घरी बसल्या बसल्या. ओके, विदाउट गोईंग एनीवर, ठीक आहे. 9 to 5 सोबत मी रोज संध्याकाळी 2 ते 3 तास देत होतो, ठीक आहे, डिजिटल स्किल लर्न करायसाठी. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे डिजिटल स्किल आहे, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणारच, ठीक आहे. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, सो येस, असे भरपूर म्हणजे गृहिणी येतात, विचारतात आणि त्यांच्यासाठी हा एकच माझा आन्सर असतो, तो म्हणजे डिजिटल स्किल. ओके, तुम्हाला डिजिटल स्किल शिकावे लागणार, स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करावं लागणार, कारण की जोपर्यंत तुम्ही स्वतःची ओळख करणार नाही तोपर्यंत तुम्ही पैसे कमवू नाही शकत. कारण की पीपल नॉट बिलीव्ह द प्रोडक्ट्स ऑन देअर सर्व्हिस, दे बिलीव्ह इन यू. जर त्यांना ट्रस्ट कोणाकडून हवा आहे, तुमच्याकडून हवे आहे की तुम्ही त्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसला कसं त्यांच्यापर्यंत पोहोचवता, ठीक आहे. जर पैसा कमवायचा असेल तर आपल्याला सेल्स तर करावीच लागणार, काही ना काहीतरी सर्व्हिस किंवा प्रोडक्ट आपल्याला विकावंच लागणार. ओके, मी नेटवर्क मार्केटिंग बद्दल नाही म्हणताय. ओके, कोणतं पण म्हणजे बिझनेस करा, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस द्यावंच लागणार. आज तुम्ही जॉब पण केला असेल तर तुम्ही स्वतःची स्किल त्या HR ला विकलेली आहे, त्या ओनरला विकलेली आहे, म्हणून त्या बदलीवर तुम्हाला मंथली सॅलरी भेटत आहे, राईट. ओके, सो यू ऑल्सो सेल युअर सेल्फ इन दॅट इंटरव्ह्यू विच यू हॅव डन इन पास्ट. ओके, सो आता आपल्याला असे काही स्किल शिकायचं आहे ज्याच्या मदतीने तुमची आयडेंटिटी होणार, तुमची पर्सनल ब्रँडिंग चांगली होणार आणि जे पण तुम्ही प्रोडक्ट सर्व्हिस आहे, जे पण तुमच्याकडे स्किल आहे, त्या स्किलच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या बसल्या पैसे कमवू शकता. दॅट इज द सिम्पल. ओके, पण आता त्यासाठी प्लॅटफॉर्म काय असणार, स्किल कुठून शिकायचं, कसं स्टार्ट करायचं, इम्प्लिमेंट कसं करायचं, मॉनिटाईज कसं करायचं, भरपूर क्वेश्चन असणार. आणि तुम्ही असे भरपूर व्हिडिओ पण बघितले असेल युट्यूबवर किंवा गुगलवर सर्च केलं असेल, पण तुम्हाला तो प्रॉपर रोडमॅप भेटला नाही. कारण की का बरं भेटत नाही रोडमॅप? आधी अशा लोकांना ऑब्झर्व करा की जे ऑलरेडी या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे, म्हणजे ऑनलाईन बिझनेस करत आहे, ऑनलाईन मोबाईलवरून पैसे कमवत आहे, ठीक आहे. मग त्या थ्रू तुम्ही त्यांना ऑब्झर्व करता, मग त्यांच्याकडून ते इन्फॉर्मेशन घेता, रिव्ह्यू बघता, टेस्टिमोनियल्स बघता, कारण की आपल्याला प्रूफ पाहिजे ना कोणतं पण काम स्टार्ट करायसाठी याच्यामध्ये रिझल्ट आहे की नाही. ओके, टेस्टिमोनियल्स आपल्याला हवी आहे. ओके, आज मी तुम्हाला म्हणणार की यार तुम्हाला ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करायचा, तुमच्या माइंडमध्ये येते खरंच होणार का, प्रूफ आहे का, कमवू शकतो का मी. सो हे सगळे प्रूफ्स मी माझ्या इंस्टाग्रामच्या हायलाइट्समध्ये म्हणजे पुट केलेले आहे. तुम्ही माझ्या यूट्यूबच्या बायोमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करू शकता माझ्या इंस्टाग्रामच्या, तिथे तुम्हाला सगळ्यांचे रिझल्ट्स भेटणार, ठीक आहे. आणि मी फेसबुकचा पण अकाउंट तुम्हाला शो करत आहे, तिथे पण तुम्ही रिझल्ट्स बघू शकता, माझे कॉन्टेंट्स बघू शकता, विच विल हेल्प यू टू स्टार्ट युअर बिझनेस विदाउट कन्फ्युजिंग एनिथिंग. ओके, सो आता मी तुम्हाला ते 5 स्किल सांगणार आहे, त्या 5 स्किलला तुम्हाला लर्न करायचं, ओके, आणि इम्प्लिमेंट करायचं. फर्स्ट स्किल आहे कॉन्टेंट क्रिएशन अँड कॉपी रायटिंग.
कॉन्टेंट क्रिएशन अँड कॉपीरायटिंग. आता कॉन्टेंट क्रिएशन काय असते, जर तुम्हाला स्वतःची भावना किंवा स्वतःची म्हणजे स्वतःकडे जे इन्फॉर्मेशन आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणे. ओके, दॅट इज द कॉन्टेंट क्रिएशन. म्हणजे आता ते तुम्ही स्वतःचे जे भावना आहे ते कसं स्वतःचे जे म्हणजे डिस्क्रिप्शन असेल किंवा ॲडव्हर्टाईज असेल, काही इन्फॉर्मेशन असेल ते तुम्ही आर्टिकल्स बनवू शकता, ब्लॉग्स बनवू शकता, ओके, व्हिडिओज बनवू शकता, रील्स बनवू शकता, कॅप्शन्स लिहू शकता, एनिथिंग. देर आर लॉट्स ऑफ ऑप्शन. तर त्या अकॉर्डिंग तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि त्यातून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने इन्कम जनरेट करू शकता. ओके, आता तुम्ही कॉन्टेंट एज्युकेशनवर बनवू शकता, रिअल इस्टेट झालं, फिटनेस झालं, स्पिरिच्युअल झालं, फॅशन अँड डिझायनिंग झालं, असे भरपूर ऑप्शन्स आहे. जर तुम्हाला केक बनवता येत असेल घरी बसल्या बसल्या, किंवा तुम्हाला पिको फॉल करता येत असेल, काही स्टिचिंग वगैरे करता येत असेल, ओके, मेकअप करता येत असेल, तर ते स्किल तुम्ही कॉन्टेंटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि तिथून तुम्ही एक चांगला अमाऊंट कमवू शकता, म्हणजे सर्व्हिस देऊन. ओके, गॉट इट. आज भरपूर तुम्ही इंस्टाग्रामवर असे पेजेस बघितले असेल जे कॉन्टेंट थ्रू खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस करत आहे. ऑनली इंस्टाग्रामच म्हणत आहे मी. ठीक आहे, आजच्या डेटमध्ये इंस्टाग्राम आता सोशल मीडियावर खूप जास्त ट्रेंडिंगवर आहे, जिथे लवकरात लवकर तुमचा कॉन्टेंट व्हायरल होऊ शकते आणि तिथून तुमच्याकडे ते कस्टमर येऊ शकतात ज्यांना तुमचं काम आवडणार. बट शो गुड इन दॅट कॉन्टेंट. ओके, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू शो टू पीपल, ते चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रेझेंट करा. पीपल विल लाईक, दे कॉन्टॅक्ट यू अँड दे जस्ट परचेस फ्रॉम यू. आता ते तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कशावर कॉन्टेंट बनवायचं. ते मी नाही सांगू शकणार, मी ऑप्शन सांगू शकणार, पण ते तुमची आवड असला पाहिजे की तुम्हाला कशामध्ये बनवायचं. ओके, तरी कन्फ्युजन असाल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये एक ऑप्शन देतो, ज्या ऑप्शन थ्रू मी स्वतः घरी बसल्या बसल्या अर्निंग करत आहे. ओके, आय डोंट हॅव एनी प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस, तरी पण मी ॲफिलिएट मार्केटिंग करून खूप चांगली इन्कम जनरेट करत आहे, ते मी तुम्हाला सांगणार. दुसरं आहे व्हिडिओ एडिटिंग अँड AI टूल्स. कॉन्टेंट बनवतात सगळ्या गोष्टी, तर व्हिडिओ एडिटिंग, तर आज जेवढे पण लोक कॉन्टेंट शूट करत आहे त्यांनी व्हिडिओ एडिटिंग करतच असेल. विदाउट व्हिडिओ एडिटिंग दे नॉट पुट एनिथिंग ॲज इट इज. ओके, सो व्हिडिओ एडिटिंगची तुम्ही स्किल शिका. ठीक आहे, VN ॲप्लिकेशन आहे, कॅपकट आहे. ओके, यूट्यूबवर भरपूर तुम्हाला एडिटिंगचे व्हिडिओज भेटून जाणार. ते प्रॅक्टिस करा. फक्त व्हिडिओ बघून कोर्सेस घेऊन नाही होत, प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागणार डेली बेसिसवर, जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये फ्लुएंट होणार आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही एडिटिंग शिकू शकता. सिम्पल एडिटिंग, नॉट जास्त कचरा नाही करायचा आपल्याला, सिम्पल एडिटिंग. ओके, तुम्ही तसंच माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर जा, तिथे चेक करा माझी एडिटिंग कशी आहे, कसं मी शो करतो स्वतःला, कसं लोकांना व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो. यू विल गेट द आयडिया. ओके, AI टूल्स, जर तुम्हाला स्वतःचा फेस नाही दाखवायचं असेल, ओके, स्वतःचा आवाज पण लोकांपर्यंत नाही पोहोचवायचा असेल, राईट, तर तुम्ही स्वतःचा अवतार क्रिएट करू शकता, व्हॉइस ओव्हर करू शकता, भरपूर ऑप्शन आहे. पण त्यासाठी तुम्हाला AI ऑटोमेशन, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, ओके, ह्या गोष्टी तुम्हाला शिकावे लागणार. ओके, कुठून शिकायचं, कसं करायचं, स्टार्ट करायचं, मी ते तुम्हाला सांगणार म्हणजे सांगणार. ओके, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी तुम्हाला स्किल सांगत आहे की कोणते कोणते स्किल इम्पॉर्टंट आहे आजच्या डेटमध्ये. ओके, थर्ड स्किल आहे सेल्स अँड कम्युनिकेशन. ऑब्व्हियसली आज तुमच्याकडे प्रोडक्ट आहे, सर्व्हिस आहे आणि तुम्हाला ते लोकांना एक्सप्लेन्सच नाही करता येत असेल, सो यू विल बी फेल. ओके, समोरच्याची नीड काय आहे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे आणि तुमचा प्रोडक्ट आणि सर्व्हिस त्यांच्या लाईफमध्ये काय इम्पॅक्ट देणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही का शिकाव्या लागतात, या प्रॅक्टिस कराव्या लागतात. निगोटिएशन स्किल, ठीक आहे, त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट. ऑब्व्हियसली जर तुम्ही सेल्स चांगल्या पद्धतीने केले, सेल्स मास्टरी चांगल्या पद्धतीने लर्न केलं, तर तुमचं कम्युनिकेशन स्किल पण त्या पद्धतीने इम्प्रूव्ह होते ऑटोमॅटिकली, बिकॉज यू आर टॉकिंग टू पीपल. पीपल डोंट बाय डायरेक्टली प्रोडक्ट अँड सर्व्हिस, दे बाय यू फर्स्ट. आधी तुम्हाला जो ट्रस्ट आहे ना तो जिंकायचा आहे. जेव्हा ट्रस्ट बिल्ड होते तेव्हाच तो प्रोडक्ट आणि सर्व्हिस घेणार. त्याच्या आधी तुम्ही येतात की तुम्ही कसं एक्सप्लेन करता, कसं तुम्ही त्यांना सांगता की तुमचं प्रोडक्ट आणि सर्व्हिस तुमची लाईफ चेंज करू शकते. ओके, सो थर्ड स्किल इज सेल्स अँड कम्युनिकेशन अँड द फोर्थ स्किल इज ग्राफिक डिझायनिंग. ओके, ग्राफिक डिझाईन तुम्ही शिकू शकता, त्यालाच आपण म्हणू कॅनवा डिझाईन. कॅनवा एक ॲप्लिकेशन आहे, तिथून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने टेम्पलेट्स, ओके, अट्रॅक्टिव्ह स्टोरीज,
अट्रॅक्टिव्ह करोजल्स तुम्ही बनवू शकता. त्या थ्रू तुम्ही लोकांना एंगेज करू शकता. आज भरपूर तुम्ही करोजल टेम्पलेट्स बघत असाल जे अट्रॅक्टिव्ह असते. वेडिंगचे कार्ड्स असेल, बर्थडेचे कार्ड्स असेल, ते खूप एंगेजिंग असतात. ओके, आणि ते तुम्ही सेल करू शकता. ओके, सेल पण करू शकता. कॅनवामध्ये जा, चांगलं कॉन्टेंट बनवा, AI ChatGPTचा हेल्प घ्या. ठीक आहे, काही त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन द्या, त्याचा PDF क्रिएट करा. सोशल मीडियावर जे तुम्ही कंटेंट बनता त्याच्यामध्ये ते PDF लिंक द्या आणि पेमेंट घेऊ शकता तुम्ही. ओके, राईट. जे पण आज आपण ई-बुक वगैरे डाउनलोड करतो ऑनलाईन, ओके, त्याच्यामध्ये किती चांगले कॉन्टेंट असतात. इंट्रोडक्शन, कॉन्टेंट, राईट, चॅप्टर्स, सगळ्या काही गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये, नाही का, व्हिज्युअल पण खूप भारी असतात. ओके, आणि आपल्याला अट्रॅक्ट करते या सगळ्या गोष्टी आणि आपण ते 99 रुपीजमध्ये परचेस करून घेतो. आणि हे सगळे व्हिज्युअल्स, अट्रॅक्टिव्ह, एंगेजिंग, करोजल्स, ई-बुक्स कुठून बनतात? कॅनवा. किंवा आजच्या डेटमध्ये AI ChatGPT पण आहे. चांगलं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग तुम्ही शिकलं तर खूप चांगले चांगले करोजल तुमच्या पुढे येणार. ते तुम्हाला लर्न करावं लागेल. ठीक आहे, हा एक खूप चांगला ऑप्शन आहे अर्निंग करायसाठी. ओके, सो फर्स्ट इज कॉन्टेंट रायटिंग and copywriting, video editing and AI tools. Third one is sales and communication. Fourth one is graphic designing, and the fifth one is affiliate marketing and freelancing. ठीक आहे, दोघांसाठी तुम्हाला पर्सनल ब्रँडिंग करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता ॲफिलिएट मार्केटिंग काय असते? जर तुमच्याकडे जर तुम्ही कोणत्याही कंपनीचे प्रोडक्ट आणि सर्व्हिस जर तुम्ही इतर व्यक्तींना रिकमेंडेड केलं आणि त्यांनी तुमच्या लिंक थ्रू तो प्रोडक्ट परचेस केला, देन यू विल गेट अ कमिशन, राईट. तुम्हाला कमिशन भेटणार. आता ॲमेझॉन झालं, फ्लिपकार्ट झालं, असे भरपूर मोठे मोठे कंपनीज आहेत. ओके, जे ॲफिलिएट मार्केटिंग रन करताय, ॲफिलिएट प्रोग्राम रन करताय. तसंच मी ज्या प्लॅटफॉर्म सोबत वर्क करताय ते सुद्धा ॲफिलिएट प्रोग्राम रन करताय आणि त्याच प्लॅटफॉर्म थ्रू मी भरपूर स्किल शिकले आणि आज मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. ओके, दॅट इज द पॉवर ऑफ ऑल डिजिटल स्किल्स, राईट. आता ॲफिलिएट मार्केटिंग केलं, प्रोडक्ट आहे, सर्व्हिस आहे, तुम्ही ते लोकांना प्रमोट केलं, तुमच्या कंटेंट थ्रू केलं, स्वतःची प्रोफाईल चांगली बनवली, पर्सनल ब्रँडिंग चांगलं केलं, व्हिडिओ एडिटिंग तुमची चांगली आहे, ग्राफिक डिझाईन सगळं चांगलं आहे, लोकांना तुम्ही एंगेज करताय. लिटरली पीपल विल बाय फ्रॉम यू अँड यू विल गेट अ 50 to 60% कमिशन, अँड दॅट इज द बिग कमिशन. सगळ्यात जास्त आपल्याला प्रॉफिट होतो ॲफिलिएट मार्केटिंग. डायरेक्ट आपल्याला 60 to 70% आपण गेन करू शकतो. ओके, पण त्याच्यासाठी पण आपल्याला पर्सनल ब्रँडिंग, मार्केटिंग, ब्रँडिंग, लोकांना कसं इन्फ्लुएन्स करायचं, ट्रॅफिक कसं जनरेट करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. ओके, आणि तुम्हाला त्या प्लॅटफॉर्ममधून लर्न करायला भेटणार, ज्या प्लॅटफॉर्म थ्रू मी लर्न केल्या ह्या सगळ्या गोष्टी. आणि फ्रीलान्सिंग म्हणजे तेच जे पण आता तुम्हाला मी वरचे स्किल सांगितले, ओके, त्या एका कोणत्या पण स्किलमध्ये चांगलं मास्टरी घ्या आणि त्याच्या थ्रू तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. अपवर्क झालं, फिवर झालं, freelancing.com आहे, राईट, linkedin.com आहे. तिथे तुम्ही स्वतःचा पोर्टफोलिओ क्रिएट करू शकता, आपले सॅम्पल्स तिथे नाही का शो करू शकता. डेली बेसिसवर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवणार, चांगले कॉन्टेंट्स टाकणार, सॅम्पल्स टाकणार, सर्टिफिकेशन्स टाका, तर येस, समवन विल कम ऑन युअर प्रोफाईल अँड दे विल गिव्ह द प्रोजेक्ट. त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी बेसिसवर तुम्हाला ते शो करावं लागतं तुमचं प्रोडक्ट्स काय, तुम्ही कसं व्हॅल्यू देताय, काय तुम्ही करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी ते फ्रीलान्सिंगमध्ये येतात. म्हणजे जे पण स्किल तुमच्याकडे आहे त्या स्किलच्या मदतीने तुम्ही कोणत्या पण ब्रँडसाठी, कोणत्या पण क्लायंटच्या प्रोजेक्टसाठी सर्व्हिस देऊ शकता. जसं आता कोणती मेकअप आर्टिस्ट आहे, तिला आपण लग्नामध्ये बोलवलं, तिचं वर्क आपण कुठं बघितलं, सोशल मीडियावर बघितलं, काम आवडलं, कॉन्टॅक्ट केलं, ते आपल्या घरी आली, बरोबर आहे, आपल्या घरी आली, मेकअप केलं, 2 ते 3 तास, 10,000 रुपये चार्ज घेतले. दॅट इज कॉल्ड फ्रीलान्सिंग. म्हणजे तिने काय केले, स्वतःचे स्किल लोकांपर्यंत पोहोचवले. दॅट इज द पॉवर ऑफ फ्रीलान्सिंग. ओके, आता याच्यामध्ये मी भरपूर स्किल शिकलो. ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, फेसबुक ॲड, गुगल ॲड, ईमेल मार्केटिंग, MS एक्सेल, MS पॉवरपॉईंट, कॉपी रायटिंग, कॉन्टेंट रायटिंग, कॅनवा डिझायनिंग, त्या थ्रू मी फ्रीलान्सिंग पण करतो. ॲफिलिएट मार्केटिंग पण या स्किलला मार्केटमध्ये प्रमोट करून खूप चांगल्या पद्धतीने कमिशन सुद्धा जनरेट करायचं. जर तुम्हाला शिकायचं असेल, ठीक आहे, माझी पर्सनल मेंटरशिप हवी असेल, आज मी महाराष्ट्रामध्ये असे भरपूर गृहिणी आहेत, त्यांना मी स्वतः गाईड करत आहे. इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये.
आणि ज्यांनी ग्राफिक डिझायनिंग करून खूप चांगल्या पद्धतीने फ्रीलान्सिंग पण केलेली आहे आणि ॲफिलिएट मार्केटिंग पण केलेली आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता. आता माझ्या टीममध्ये दिव्यानी ताई आहे, त्यांना फ्रीलान्सिंग करून रिझल्ट भेटलेला आहे कारण की त्यांनी कॅनवा डिझाईन आणि टेम्पलेट्स बनवणं शिकलं आणि त्यांना क्लायंटचा प्रोजेक्टसुद्धा भेटला. सो ताई सांगा तुमचा एक्सपिरियन्स. सर मी मागच्या महिन्यात आहे ना, म्हणजे त्यांनी माझी प्रोफाईल चेक केली, डॉक्टर्स म्हणून आहेत ते उंडे डॉक्टर. तर त्यांना खूप आवडलं, तर त्यांनी विचारलं की तुम्ही आमच्या फार्मासाठी पॅम्पलेट आणि व्हिडिओज वगैरे बनवून देणार का म्हणून. तर मी त्यांना हो म्हणून सांगितलं. त्यांनी 2 ते 3 दिवस बघितलं की कसं करते काय करते, मग त्यांनी डायरेक्टली वर्क दिलं मला मंथलीचं आणि त्यांनी पे आउट पण केलं त्याचं. यालाच हे म्हणतात सगळे इथूनच शिकले मी, कॅनवा वगैरे जे काय असेल ते, आणि तसं त्याचं वर्क कम्प्लीट केलेलं. दॅट इज कॉल्ड फ्रीलान्सिंग गाईस. फ्रीलान्सिंग. सो जर तुम्हाला पण स्टार्ट करायचं असेल, लगेच कमेंटमध्ये हाय अंकित म्हणून टाईप करा. मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर शेअर करतो. ठीक आहे, सगळे डिटेल्स चेक करा. त्यानंतर जे पण काही डाऊट असेल, क्वेश्चन असेल, आपण त्यावर बोलू. सगळे डाऊट आणि क्वेश्चनला सॉल्व्ह करून या बिझनेसची सुरुवात घरी बसल्या बसल्या करू. बाकी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाकी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.